सोलापूर महापालिकेचं आज बजेट जे आहे ते सादर होणार आहे आणि त्यासाठी आता सर्व नगरसेवक जे आहेत ते सभागृहामध्ये यायला सुरुवात झालेली आहे। खरं तर सोलापूर महापालिकेच्या या बजेटमध्ये नक्की काय असणार आहे याकडे सर्वांचंच लक्ष जे आहे ते लागलेलं आहे। मात्र यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे नव्याने एक धोरण जे आहे ते स्वीकारायचं आहे करवाढीच्या संदर्भातलं आणि नक्की या करवाढीच्या संदर्भात नगरसेवक जे विरोधी पक्षातले नगरसेवक आहेत त्यांचं काय मत आहे। खरं तर नवीन धोरण जे आहे ते स्वीकारण्याचा प्रस्ताव जो आहे तो प्रशासनाने महापौरांकडे पाठवलेला चर्चा आहे। जर का हे नवीन करवाढ झाली तर मग सोलापूरकरांना भुर्दंड बसणार आहे। आपली काय नक्की भूमिका या संदर्भात? भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे त्यांनी त्यांच्या अजेंडामध्ये सांगितलं होतं की आम्हाला शहरामध्ये सत्ता द्या, आम्ही कर आणि दरवाढ करणार नाही आणि त्याला त्यांनी स्टिकअप राहावं। ऑलरेडीच गेले 5-7 वर्षाखाली त्यांची सत्ता होती, त्यावेळेस देखील त्यांनी अनेक ह्या ठिकाणी युजेस चार्जेसचे पैसे घेतलेले आहेत, घनकचऱ्याच्या माध्यमातून पैसे घेतलेले आहेत आणि हाच घनकचऱ्याच्या माध्यमात घरगुतीनं 50 रुपये आणि जे वापरेकडनं 100 रुपये अशा पद्धतीने वसुली केलेल्या आहेत। ऑलरेडी हेच 1200 प्रत्येक घराकडनं हे घेतात, म्हणजे महिन्याला वर्षाला जवळ 12,000 रुपये प्रत्येक घराकडनं हे घेतात आणि जो सोलापूरचा तो टॅक्स आहे, जो कर आहे, तो ऑलरेडी महाराष्ट्रात सगळ्यात हायेस्ट आहे। त्यामुळं भारतीय जनता पार्टीने जे सांगितलं आहे की आम्हाला सत्ता द्या, आम्ही कुठलं कर आणि दरवाढ करणार नाही, त्याला त्यांनी स्टिकअप राहावं। नव्याने एक जो राज्य शासनाकडून एक मॉडेल आलेलं आहे कर आकारण्याचं, जे रेडिरेकनरप्रमाणे घरगुतीला 6% आणि व्यावसायिक ह्याला 9% दर आकारणी जी आहे कर आकारणी जी आहे ती केली जाते। या संदर्भात प्रस्तावसुद्धा महापालिकेकडे देण्यात आलेला आहे प्रशासनाकडून, त्याच्यावरती आपली भूमिका काय असणार आहे? तो रेडिरेकनरप्रमाणे काढलेला आहे आणि ते रेडिरेकनरप्रमाणे जर काढलं तर ते न परवडणार आहे, तो जाचक कर होईल। त्यामुळं तो जर विषय आला तर त्याला आम्ही कडाडून ह्या ठिकाणी विरोध करणार आहे। ऑलरेडीच तुम्ही जनतेला फसवत आहे, एवढा टॅक्स घेत आहे, एवढं कर रुपये त्यांच्याकडनं पैसे घेता, पण सुविधा काय देत आहे? आज सोलापूर शहरात एकही हॉस्पिटल चांगलं नाही, सोलापूर शहरामध्ये ही बगीचा व्यवस्थित नाही, सोलापूर शहरामध्ये तुम्ही 365 दिवसचे पैसे पाण्याचे घेता, 100 दिवसच पाणी देता। ह्या ठिकाणी तुम्ही जनतेला काय देता आणि जनतेकडनं किती पैसा घेता हे फार महत्त्वाचं आहे। तुम्ही ज्या पद्धतीने जनतेकडनं कर रुपये पैसे घेता त्याप्रमाणे ह्या सोलापूर शहरामध्ये विकास झाला नाही। त्यामुळं कर वसुली करणं किंवा कर नवीन ह्या ठिकाणी आणणं, तुम्ही लोकाला काय देता आणि लोकांकडनं काय घेता ह्याचा विचार महानगरपालिका सत्ताधाऱ्यांनी केलं पाहिजे आणि ह्या विषयाला आम्ही विरोधक म्हणून कडाडून त्या ठिकाणी विरोध करणार आहे। ऑलरेडी तुम्ही लोकांकडनं भरपूर पैसे घेता पण लोकाला नागरी सुविधापासून वंचित ठेवलेलं आहे। त्यामुळे तुम्हाला अधिकार नाही, कुठल्या तोंडाने तुम्ही मागणार आहात पैसे? तुम्हाला तोंड आहे का मागायला? आज सोलापूर शहरामध्ये खड्ड्यात का रस्त्यात कळत नाही, सोलापूर शहरातलं पाणी वेळेवर येत नाही, अनेक लोकांचे जीव गमवायला लागतात, नळाला पाणी येत नाही, प्रेशरला लोक मोटर लावतात, त्या ठिकाणी अनेक युवक मेलेले आहेत। अहो तुम्ही कोणत्या तोंडाने ह्या ठिकाणी आम्हाला युजेस पैसे मागणार आहे, कर रुपये मागणार आहे? तुम्ही पहिल्यांदा सुविधा द्या, मग ह्या ठिकाणी पैसे मागा। खरं तर आज अनेक वर्षांनंतर सभागृहामध्ये बजेट जे आहे ते सादर केलं जाणार आहे, कारण 4 वर्ष प्रशासकीय कामकाजामुळे बजेट जे आहे ते सादर झालेलं नव्हतं, प्रशासनाकडून झालेलं होतं ते आज पुन्हा एकदा सादर होतं आहे। काय अपेक्षा आहेत आणि काय भूमिका आहे? सोलापुरातल्या नागरिकांना, जनतेला या सोलापूर महानगरपालिकेच्या बजेटमधून काहीतरी चांगलं आम्हाला मिळेल, आमच्या भागाला मिळेल, विकास कामाला निधी मिळेल अशा आशा आहेत। नगरसेवक नवीन पहिल्यांदा निवडून आले, त्यांना अशा आशा आहेत की लोकांसाठी आम्ही विकास कामासाठी काही पैसे नेऊ शकतो का, काही विकास करू शकतो का? आणि इथं आल्यानंतर लक्षात येते की प्रशासन उलट नागरिकांच्याच खिशातले पैसे काढून घेण्याचा ठराव या सभागृहात आणतं आहे। खरं तर वास्तविक भारतीय जनता पार्टीने गेल्या 9-10 वर्षामध्ये इथं ज्या पद्धतीचा विकास व्हायला पाहिजे होता तो विकास कुठेही लोकांना दिसला नाही। त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात ओरड असतानासुद्धा यावेळेस त्यांना पुन्हा एकदा संधी दिलेली आहे। इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये बहुमत दिल्यानंतर जर कोणत्याही सुविधा न देता उलट लोकांच्याच खिशातले पैसे काढून घेण्याचं काम जर महानपा करणार असेल तर ती खूप निंदनीय गोष्ट आहे, नागरिकांसाठी तर खूप चिंतेची गोष्ट आहे। कारण आता आणि सांगितल्याप्रमाणे सुविधा आपण देत नाही आणि सुविधाच्या बदल्यात पैसे घेतो। कित्येक सुविधा अशा होत्या, कर असे आहेत की ते आता बंद झाले पाहिजे होते, सांगताना सांगितले होते की काही मर्यादित काळासाठी आम्ही ते पैसे नागरिकांना लावतो आहे असं सांगितलं असतानासुद्धा अजूनसुद्धा जसा टोल घेतला जात आहे अशा पद्धतीनं करामधले तुम्ही विभाग बघितले तर अनेक युजेस चार्जेस थांबले पाहिजे होते, ते आजही लोकांकडनं घेतले जातात। 50-60 रुपये जरी एका पावतीला लागत असेल तर लाखो पावत्या आहेत आणि तिथे येणारा किती मोठा त्यातला कर आहे हे लक्षात आलं पाहिजे। पाण्याला तुम्ही बघितलं असेल, आमच्याकडे मीटर नाही आहे,
त्यामुळं कमर्शियल नळ असू द्या, घरगुती नळ असू द्या, तिथं मोठ्या प्रमाणामध्ये पाणी वायपट जात आहे. त्यामुळे तिथं जे करायला पाहिजे त्या गोष्टी करत नाहीत. जिथं आपण मनपा उत्पन्न वाढवू शकते तिथं महापालिकेच्या अनेक ठिकाणी जागा आहेत, तिथं महापालिका तिथं BOTवरचे प्रोजेक्ट करू शकते, लोकांना व्यवसायासाठी जागा देऊ शकते. कित्येक जागा आहेत की त्याचे करार रिन्यू झाले नाहीत. म्हणजे जिथं पैसे मिळू शकतात त्या गोष्टी बाजूला ठेवायच्या आणि नागरिकांच्या डायरेक्ट खिशात हात घालून पैसे काढण्याचं काम जर होणार असेल तर आम्ही सभागृहात तर 100% विरोध करू, पण वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरून सुद्धा या सगळ्या गोष्टींना आम्ही विरोध करू. खरं तर एक नव्याने कर जी प्रणाली आहे ती आत्मसात करावी असा प्रस्ताव जो आहे तो प्रशासनाने महापौरांकडे दिलेला आहे आणि त्याच्यामुळे खरं तर सोलापूरमध्ये अनेक चाळी आहेत, अनेक वाडे आहेत, या ठिकाणी खूप कमी लोकवस्ती राहते आणि कमी दरामध्ये आहे आणि त्यांच्यावरती हा भुर्दंड पडणार. रेडी रेटनरप्रमाणे जर अशा काही गोष्टीत बदल करण्यात आला तर सगळ्यात प्रामुख्यानं ज्या स्लम भाग आहे म्हणजे शहराचा मध्यवर्ती भाग आहे, रेडी रेटनर रेट वाढला आहे, पण तिथं असलेले जे काही चाळी आहेत, जिथं असलेल्या ज्या काही झोपडपट्टीला लागून असलेला एरिया आहे तिथं ऑलरेडी आता तुम्ही बघितलं असेल लोकांना भाड्यानं घर दिलं तर तेवढं भाडे मिळणार नाही, त्याच्यापेक्षा जास्त कर द्यावं लागतं आहे काय अशी परिस्थिती आहे. कारण छोट्या छोट्या रूम आहेत, दाट लोकवस्ती आहे आणि तिथं शहराचा जरी मध्यवर्ती भाग आहे, रेडी रेटनर जास्त असल्यामुळं म्हणजे तिथं ऑलरेडी तुम्ही लोकांना अडचणी आहेत आणि तिथं अजून करांच्या अडचणी वाढवणार. आणि जिकडं बाहेर साईडला जिथं मोठ्या स्पेस आहेत, जिथं लोकांना सुविधा भरपूर आहेत पण तिथं रेडी रेटनर कमी आहे आणि तिथं हे होणार, तर हे कुठेही समतोल नाही आहे. हे झालं तर हे मुंबई मोठ्या शहरांमध्ये ते सुलभता होऊ शकते, पण सोलापूरसाठी ते कुठेही योग्य नाही आहे. माझी प्रशासनाला असेल विनंती किंवा इथं असलेल्या पदाधिकाऱ्यांना विनंती आहे, कोणताही करवाढ सोलापूरकरांच्या माथ्यावर मारू नका. आत्ता आपण पहिला सुविधा देतो का? आत्ता त्यांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक विभागाचा बोरबाजा वाढलेला काय परिस्थिती आहे, एकदम वाईट परिस्थिती आहे. असं असताना अजून परत पैसेच म्हणजे लोकांना सुविधा देण्यामध्ये कोणाला इंटरेस्ट नाही आणि लोकांचे पैसे काढून देण्यामध्ये सगळ्यांना इंटरेस्ट आहे. इथं असलेल्या अधिकाऱ्यांना काय, आपण इथं राहणारे नागरिक आहोत, आपण इथे शेवट आपल्याला आपल्या सोलापुरात राहायचं आहे, आपल्याला लोकांना तोंड द्यायचं आहे. त्याच्यामुळं मी पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की कोणताही करवाढीचा प्रस्ताव आपण इथं लागू करू नये आणि सर्वसामान्य माणसाला वेठीस धरू नये. खरं तर तुम्ही नव्यानेच पहिल्यांदाच सभागृहात आलात आणि आता पहिलंच बजेट तुमचं असणार आहे. काय नक्की अपेक्षा आहेत बजेटकडून आणि तुमच्या काय भूमिका आहेत? जर का करवाढ झाली तर आपली काय भूमिका असते? एक तर 5-6 दिवस अगोदर मीटिंग घेतली होती भाजपच्या पक्षाने आणि त्याच्यावर अभ्यास करून त्यांनी प्रस्ताव मांडणार असं सांगितलं होतं. पण आता आम्ही बजेटची जी स्टार्टिंगमध्ये मंजूर झाल्या अमाऊंट बघितल्या तर मागच्या वर्षी प्रभाग क्रमांक आमच्या 16मध्ये 7 आणि 8च्या झोनमध्ये 55 लाख रुपये खर्च झालेला आहे मागच्या वर्षी. मागणी 1,87,00,000ची आहे आणि फक्त 55 लाख रुपये त्यांनी मंजूर केले स्टार्टिंगमध्ये. आणि त्या झोपडपट्टी भागामध्ये आमच्या मागच्या वर्षी 2 शाळकरी मुलींचा मृत्यू झाला त्या गटरच्या पाण्यामुळे त्याच्यामुळेच. आणि त्या गोष्टीला पालकमंत्री स्वतः गेले होते, सगळे आयुक्त साहेब स्वतः गेले होते, तर उलटं त्या भागाला 1.5 कोटीची मागणी असताना 2 कोटी मंजूर व्हायला पाहिजे होते. पण ह्यांनी फक्त 50 लाख रुपये त्या 2 झोनला त्यांनी मंजूर केले आहेत. आणि आम्ही झोन अधिकाऱ्यांची माहिती केली तर ते ज्यांनी मागणी केली आहे झोननी त्यावेळेस 2 झोनमध्ये आमचा बजेट होतं. आता ते फक्त एकाच झोनकडे गेलेलं आहे. आम्ही त्या झोन अधिकाऱ्याला चौकशी केली तरी म्हणले की नाही, ही झोन जी वेगळी आता केली आहेत त्याच्या अगोदर आम्ही मागणी केलेली आहे. म्हणजे जवळपास 10,000 लोकसंख्येचा संख्या झोपडपट्टीची कन्सिडर न करता 55 लाख रुपयांनी मंजूर केले आहेत. म्हणजे एकदम चुकीची गोष्ट आहे आणि झोपडपट्टीतल्या गोरगरिबांवर खूप अन्यायकारक होणार आहे आणि कामच करू शकणार नाही आम्ही एवढ्या अमाऊंटमध्ये. 2 कोटी रुपयाची गरज असताना जर तुम्ही 50 लाख रुपये दिले तर काम कसं होणार? बरं, तिथं 2 शाळकरी मुलींचा मृत्यू 1 वर्ष झालेला आहे. म्हणजे अजून महापालिकेचे हे प्रशासन कशाची वाट बघत आहे? आपण पाहतोय खरं तर सोलापूर महापालिकेचं आज बजेट सादर होतं आहे आणि त्याला विरोधकांकडून जर का करवाढ झाली तर त्याचा आम्ही सभागृहातही विरोध करू आणि रस्त्यावर उतरून देखील त्याचा तीव्र विरोध करू अशी भूमिका सभागृहातल्या या विरोधी पक्षाच्या नेत्यांनी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन विनोद मुनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.